महाराष्ट्राच्या लेडी कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक रविवारी 15 ऑक्टोबरला प्रकाशित झालं आणि राज्यभरात खळबळ उडाली। बोरवणकरांच्या पुस्तकाची सध्या चर्चा चालू झाली आहे, कारण त्यांनी या पुस्तकात अजित पवारांचं थेटपणे नाव न घेता पुण्याचे मंत्री दादा असा उल्लेख करत पुणे पोलिसांच्या मालकीची असलेल्या येरवडा कारागृहाच्या जमिनीबाबत करण्यात आलेल्या व्यवहारासंदर्भात आरोप केलेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच अजित पवार हे पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झालेत। त्यानंतर अजित पवारांवर झालेल्या या आरोपांकडे राजकीय दृष्ट्या सुद्धा पाहिलं जातंय। पण मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर नेमके काय आरोप केलेत? त्यांच्या आरोपात काही सत्य आहे का? मीरा बोरवणकर या नक्की आहेत तरी कोण? आणि या प्रकरणात अजित पवारांची चौकशी होऊ शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून पाहूया। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात पहिल्यांदा मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर नेमके काय आरोप केले? तर मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात त्या पुण्याच्या आयुक्तपदी असताना घडलेल्या एका प्रकरणाचा उल्लेख केलाय। पुण्यातल्या येरवडा कारागृहाशेजारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंडर येणारी 3 एकर जमीन आहे। ही जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा प्रयत्न केला असा आरोप या पुस्तकात करण्यात आलाय। या संदर्भात पुस्तकामध्ये अजित पवारांचं थेट नाव घेण्यात आलेलं नाहीये, पण जिल्ह्याचे मंत्री दादा असा उल्लेख पुस्तकात आहे। या पुस्तकात बोरवणकर म्हणतात की आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मी आसपासच्या पोलीस ठाण्यातल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला। एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारतायत, तुम्ही त्यांना एकदा भेटा। याच वेळी विषय हा येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनी संदर्भातला असल्याचंही त्यांनी मला सांगितलं। विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली। मीरा बोरवणकर पुस्तकातल्या द मिनिस्टर या चॅप्टर मध्ये म्हणतात की तेव्हाचे पुण्याच्या पालकमंत्र्यांनी कंसात दादा येरवडा येथील पोलीस विभागाची मोक्याची जागा बिल्डरला हस्तांतरित करण्यास सांगितलं होतं। त्याला नकार दिल्यानंतर पालकमंत्र्यांचा राग अनावर झाला। त्यांनी हातातला मोठा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकवला। याच पुस्तकात बोरवणकरांनी असंही लिहिलंय की नकाशा फेकल्यानंतर पालकमंत्र्यांनी रागात तेव्हाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री RR पाटील यांच्याबद्दल अशी अनेक विधानं केली जी न सांगितलेलीच बरी। त्यानंतर मी पालकमंत्र्यांना सॅल्यूट करून निघून गेले असा खळबळजनक दावा त्यांनी या पुस्तकात केलाय। बोरवणकर यांनी पुस्तकात पुढे असं लिहिलंय की त्यानंतर RR पाटलांनी बैठक बोलावली। त्या बैठकीत मी भूमिकेवरती ठाम राहिले। त्यानंतर पाटलांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलली आणि गृह खातं जागा हस्तांतरित करणार नाही असा निर्णय घेतला। RR पाटलांनी नेहमीच मला पाठिंबा दिलाय, पण त्यावेळी त्यांचे हात बांधलेले आहेत असं मला दिसलं। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितलं की अधिकारी असो व माध्यम, कुणाचीच दादाला नाही म्हणायची हिंमत नाहीये। थोडक्यात आपल्या पुस्तकातनं त्यांनी या सगळ्या व्यवहारात अजितदादांचा सहभाग असल्याचा आरोप केलाय, पण थेटपणे नाव घेणं मात्र टाळलेलं दिसतं। पण मीरा बोरवणकरांनी पुस्तकात जो उल्लेख केला ते प्रकरण नक्की काय होतं? तर साधारण 2010-11 साली पुणे पोलिसांच्या मालकीची असलेली येरवडा कारागृह परिसरातील 3 एकरची जागा ही 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी असलेल्या शाहिद बालवाच्या एव्हर स्माइल या कंपनीला देण्यात आली होती। महाराष्ट्र टाइम्सने फेब्रुवारी 2011 मध्ये दिलेल्या बातमीनुसार या संदर्भातला लेखी आदेश हा विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी 2009 मध्येच काढला होता। सुमारे 70 कोटी रुपयांची मालकी असलेली ही जागा 1989 साली शासनाने पोलीस गृहसंकुलासाठी पुणे पोलिसांना दिली होती। मात्र त्यानंतर RR पाटील राज्याचे गृहमंत्री असताना, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना शासनाने ही जागा एव्हर स्माइल या कंपनीला विकली। पण शासनाच्या या निर्णयाला पोलीस प्रशासन, मीडिया सगळ्या स्तरातनं कडाडून विरोध करण्यात आला। या संदर्भात 13 सप्टेंबर 2011 ला मंत्रालयात RR पाटील, पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, गृहसचिव उमेशचंद्र सारंगी, विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि हा करार रद्द कसा करता येईल यावरती चर्चा झाली। या चर्चेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी एव्हर स्माइल कंपनीची मालमत्ता ही ईडीने जप्त केल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि तशी कागदपत्र सुद्धा जमा केली। त्यानंतर लगेचच 4 दिवसात 16 सप्टेंबर 2011 ला पुणे नियंत्रण कक्षाला फॅक्स पाठवून या कंपनी सोबतचा करार रद्द करण्यात येतोय असं कळवण्यात आलं। खरं तर पुणे पोलिसांनी ही जागा देण्याला विरोध केला आणि त्यानंतर कंपनी उच्च न्यायालयात गेलेली। तेव्हा शासनाने 6 आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा असं न्यायालयाने सांगितलं। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात करार रद्द झाला नसता तर ही जागा कंपनीच्या ताब्यात गेली असती। म्हणून हा करार रद्द करण्यासाठी वरून दबाव असताना सुद्धा
मीरा बोरवणकर यांनी निर्णयाला कडाडून विरोध केला आणि वजीर शेख यांच्या मदतीने हा करार मागे घ्यायला लावला असं बातम्यांमधून दिसतं. पण मुद्दा आहे तो म्हणजे मीरा बोरवणकरांनी आत्ताच हे आरोप केलेत का? तर तसंही नाहीये. मॅडम कमिशनर या पुस्तकातनं त्यांनी दादा म्हणत अजित पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला असला तरी यापूर्वी 2021 मध्ये एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत असताना पोलीस आयुक्तालयाची जागा विकण्यासाठी माझ्यावरती दबाव टाकण्यात आला. पण मी म्हटलं येरवडा हे पुण्याच्या मध्यस्थानी आहे, इतकी महत्वाची जागा देणार नाही. दबावाप्रमाणे मी काम केलं नाही. मी पुणे पोलीस आयुक्त म्हणून अजून 1 वर्ष काम केलं असतं, पण माझी बदली करण्यात आली. पण मी कधीच दबावाखाली येऊन काम केलं नाही असं म्हणत आपल्यावरती सरकारमधल्या लोकांनी दबाव टाकला होता हे त्यांनी माझा कट्ट्यावरतीही सांगितलं होतं. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त असताना आपल्यावरती कसा दबाव टाकण्यात आला हे त्यांनी एकदा नाही तर 2दा सांगितलंय. पण यावेळी मात्र त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं नसलं तरी पुण्याचे पालकमंत्री दादा असा उल्लेख करून यामध्ये नेमका कोणता राजकारणी होता हे सांगितलंय. आता पाहूयात 12 वर्ष जुन्या प्रकरणाने खळबळ माजून देणाऱ्या बोरवणकरांचा इतिहास. कारण असे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांचा इतिहास काय राहिलाय हे सुद्धा समजून घ्यायला हवं. लेडी सुपर कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा बोरवणकर या मूळच्या पंजाबच्या. त्यांचे वडील हे बीएसएफ मध्ये जवान होते. आई शिक्षिका तर बहीण IRS होती. लहानपणापासून पोलिसी पेशाचं आकर्षण राहिलेल्या बोरवणकर या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक आणि आयुक्त होत्या. तर मुंबई गुन्हे शाखेचं नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला पोलीस अधिकारी होत्या. मीरा बोरवणकरांची विशेष ओळख सांगितली जाते ती म्हणजे दाऊद आणि छोटा राजनची टोळी संपवली म्हणून, गाजलेल्या जळगाव सेक्स स्कॅन्डलच्या तपासात अनेक नेत्यांचा भांडाफोड केला म्हणून. इतकंच नाही तर बोरवणकरांना दाऊदची बहीण हसीना पारकर ही प्रचंड घाबरायची. त्या संदर्भातला एक किस्सा सांगितला जातो की दाऊदची बहीण हसीना पारकर ही भावाच्या नावाने वसुली करतीये अशा बातम्या मुंबई गुन्हे शाखेकडे अनेकदा येत असत. एक दिवस अशी तक्रार आली, पण FIR लिहित असताना तक्रार करणारी महिलाच गायब झाली. मीरा बोरवणकरांनी तिचा खूप तपास केला. त्यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा बोरवणकरांची भीतीच वाटायला लागली. नंतर एक रेकॉर्डिंग मीरा यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यामध्ये हसीना ही एक विशेष नमाज अदा करा, या मीरा बोरवणकर यांची बदली करा असं म्हणत असल्याचं ऐकू येत होतं. म्हणजे अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा बोरवणकरांचा डेंजर असा धाक होता. इतकंच नाही तर पोलीस विभागात एक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ख्याती होती. एकदा तुरुंगात असणाऱ्या संजय दत्तला बाहेरून डबा येतोय याची माहिती त्यांना मिळाली. मग एक दिवस संजय दत्त नेमका काय करतोय हे पाहण्यासाठी त्या अचानकपणे येरवडा तुरुंगात गेल्या. पहिल्यांदा तर आपण कुठे जात आहोत हे त्यांनी आपल्या चालकाला सुद्धा सांगितलेलं नव्हतं. अचानक त्यांनी येरवडा तुरुंगाकडे मोर्चा वळवला. जिथे संजय दत्त होता तिथं थेट त्या गेल्या. संजयला त्यांच्याबद्दल माहिती होती. तो मीरा यांना म्हणाला, तुम्ही पंजाबी आहात, फजिलकाचे आहात. संजयने त्यांना मस्का लावायचा प्रयत्न केला, पण कडक शिस्तीच्या मीरा बोरवणकर यांनी संजय दत्तला तुरुंगातलं जेवण खायचं असा दम भरला होता. मीरा बोरवणकर तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांच्या नेतृत्वात 26/11चा आरोपी अजमल कसाब आणि 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेनन याला देखील फाशी देण्यात आली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या नवऱ्यालाही त्यांनी कसाबला फाशी देणार आहोत हे कळू सुद्धा दिलं नव्हतं. अशी उल्लेखनीय कारकीर्द असलेल्या बोरवणकरांनी आता थेट अजितदादांवरती आरोप केल्याने प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित होतं. पण असं असलं तरी अजित पवारांची या प्रकरणात चौकशी होऊ शकते का हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर 2017 साली पोलीस दलातनं रिटायर्ड झालेल्या मीरा बोरवणकर यांचं नाव आजही पोलीस डिपार्टमेंटमध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं. प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख सांगितली जाते. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही पोलीस प्रशासनाची मान उंचावणारी राहिलेली आहे. बोरवणकरांनी आज अजित पवारांवर आरोप केले. अजित पवारांनी हे आरोप फेटाळून लावत लिलावाच्या निर्णयाला त्या काळात आपला कडाडून विरोध होता असं म्हटलंय. त्या संदर्भात त्यावेळचे विभागीय आयुक्त राहिलेले दिलीप बंड यांनी सुद्धा अजित पवारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण या सगळ्यात बोरवणकरांनी सुद्धा अजित पवारांवर आरोप केले असले तरी त्यांनी थेटपणे नाव घेतलेलं नाहीये. दुसरीकडे ज्या डील बद्दल त्यांनी आरोप केले ती डील 2011 मध्येच रद्द झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असली तरी या प्रकरणाची झालेली डील ही नंतर रद्द झाल्याने अजित पवारांची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता ही जवळपास संपुष्टात येते. दुसरीकडे दादा आणि पालकमंत्री असा उल्लेख करत त्यांनी अजित पवारांचं नाव हे घेणं थेटपणे टाळल्यामुळे अजित पवारांमार्फत सुद्धा मीरा बोरवणकरांवर कायदेशीर कारवाई करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. थोडक्यात काय तर कायदेशीर पातळीवरती अजित पवारांना हे प्रकरण अडचणीत आणू शकत नसलं तरी विरोधक मात्र
हे प्रकरण लावून अजित पवारांना चांगलेच अडचणीत आणू शकतील, हे मात्र नक्की. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.